जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे भूत. आणि ती कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग सुरू करूया. कथेचे नाव आहे पांढरे भूत. एका गावात एक विणकर राहत होता. तो खूप मेहनती होता. तो नेहमीच सुखी असायचा. तो आपलं काम पूर्ण मन लावून करत होता आणि जे काही कमवत होता त्यातच तो संतुष्ट आणि सुखी होता. तो खूप इमानदार होता. लबाडपणा त्याच्याजवळ येऊच शकत नव्हती. तो लोभी नव्हता. कष्टाने मिळवणे आणि मस्त राहणं एवढंच त्याला माहीत होतं. त्याला कायम आनंदी पाहून लोक जळत व त्याला नेहमी पांढरे भूत म्हणून चिडवत. खरं तर काम करत असताना कापसाचे छोटे छोटे कण त्याच्या अंगाला जाऊन चिकटत असत. त्यामुळेच त्याचे नाव पांढरे भूत पडले. मुले देखील त्याला पांढरे भूत म्हणून चिडवायचे. जेव्हा असे काही होत असे तेव्हा तो खोटा खोटा राग दाखवून चिडणाऱ्याच्या मागे लागत असे. परंतु थोडं दूर जाताच स्वतःच हसत माघारी येई. जर एखाद्या दिवशी त्याला कोणी चिडवले नाही तर त्याला आश्चर्य वाटायचे. माणसं नेहमी त्याला विचारत, भाऊ, तू नेहमी एवढा मस्त व सुखी कसा राहतोस? मग तो हसून म्हणायचा, मी कोणत्याच वस्तूची इच्छा करत नाही, म्हणूनच सुखी राहतो. एके दिवशी त्याला एक जण विणकराजवळ हट्ट धरून विचारू लागला, विणकर भाऊ, तू अगदी मस्त राहतोस, त्याचे रहस्य काय आहे? या काळात देखील तू एवढा मस्त आणि खुश कसं काय राहू शकतोस? पहिल्यांदा तर विणकर त्याला टाळण्याचाच प्रयत्न करीत होता, पण ती व्यक्ती हात धुवूनच मागे लागली होती. मग विणकराने रहस्य सांगितले. एक दिवस माझी धनुकली तुटली. माझे काम बंद पडले. म्हणून मी लाकूड घ्यायला जंगलात गेलो. मला एक झाड दिसले. त्याचे लाकूड धनुष्यासाठी योग्य होते. मी त्या झाडाजवळ जाऊन त्याच्या मुळाशी कुऱ्हाड मारली. जसा कुऱ्हाडीचा घाव पडला तसा आवाज आला, विणकर भाऊ, मला कापू नकोस. पहिल्यांदा भास झाल्यासारखं वाटलं. झाड कधी बोलते का? म्हणून मी पुन्हा झाडाला कापण्यास सुरुवात केली. पण वार पडताच लगेच आवाज आला, विणकर भाऊ, दया करा, मला कापू नका. आवाज उंच होत गेला, पण मी कापायचे बंद केले नाही. त्या आवाजाने माझी प्रार्थना केली, विणकर भाऊ, तुला जे हवे आहे ते माग, पण मला सोड. तुला हवं तर मी या देशाचा राज्यकारभार देऊ शकतो. मी वृक्षदेवाला म्हणालो, हे वृक्षदेव, मला राज्य नको. मी मेहनतीचे काम करीन आणि इमानदारीने मला जगायचं आहे. म्हणून हे वृक्षदेव, मला 2 हात आणि 2 डोळे मागच्या बाजूला द्या. वृक्षदेवाने मला मागितलेला वर दिला. जेव्हा मी 4 हात आणि 4 डोळे घेऊन गावात परतलो तेव्हा मला भूत मानलं गेलं. लोक मला दगड मारू लागले. जो कोणी पाहतोय तो दगडच मारतोय. काही लोक मला पाहून घाबरले. मी घरी गेलो तर माझी बायको पण मला पाहून घाबरली आणि मला भूत समजून दुसऱ्या घरात पळून गेली. दगड खाल्ल्याने माझी मोठी कठीण अवस्था झाली होती. मला कळत नव्हतं की मी आता काय करू. मग मी पुन्हा जंगलात गेलो आणि मी त्या वृक्षदेवाला प्रार्थना केली, हे देवा, माझे 2 हात आणि 2 डोळे परत घे. त्या देवाला माझी दया आली आणि त्याने मला आधीसारखे केले. तेव्हापासून मी धडा घेतला की मानवाने जास्त इच्छा करू नये. मानवाची इच्छा जेवढी कमी तेवढा तो अधिक सुखी राहील. बस, माझ्या आनंदाचे रहस्य हेच. मी कापूस विणत विणत पांढरे भूत राहू इच्छितो. कारण पांढरे भूत राहण्यातच त्याला खूप मज्जा येत होती आणि जर एखाद्या दिवशी त्याची मजाक जर कोणी केली नाही, त्याची टिंगल जर कोणी केली नाही तर त्याला करमतसुद्धा नव्हते. एवढीच आपली कथा छोटीशी
धन्यवाद.